भावपूर्ण अश्रुनयनानं अब्दुलाट येथे ताबूत विसर्जन। शिरोळ तालुक्यातील अब्दुलाट येथे बुधवार दिनांक 17 रोजी गावाचे मानाचे मुलकी पाटील उत्सव बाळासाहेब पाटील, रावसाहेब पाटील नांगरे, उदय पाटील, प्रीतम पाटील, पुष्कर पाटील, शुभम पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अब्दुलाट येथील मोहरमची सांगता करण्यात आली। जवळपास 10 दिवस चालणारा उत्सव कुदळ मारण्यापासून नूतन ताबूत लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त तसेच महाप्रसादचे आयोजन करून मोहरम उत्सव साजरा करण्यात आला। मोहरमची 7वी म्हणजेच रविवार दिनांक 14 रोजी पंजांची पहिली भेट संपन्न झाली। गावातील प्रमुख मार्गावरून पंजे खेळवण्याचा विधी पार पडला। सोमवार दिनांक 15 रोजी मोहरमची 8वी यावेळी सगोंड गल्ली या मार्गावरून पंजे भेटीला सुरुवात झाली। वार सोमवार असल्यानं गावचं ग्रामदैवत कल्लेश्वर मंदिर येथे मानाचा लाल पीर आणि कल्लेश्वर भगवान यांची भेट संपन्न झाली। कल्लेश्वराची पालखी आणि लाला पीर सवारी अतिशय नेत्रदीपक भावनिक सोहळा यावेळी पार पडला। हजारो वर्षापासून सुरू असलेला हा मोहरम लाटेच्या इतिहासातील पहिलाच दिवस म्हणावा लागेल की पालखी आणि पीर एकत्रितरित्या प्रदर्शना घातल्या। मंगळवार दिनांक 16 रोजी खतल रात्र नैवेद्य संजना अर्पण करण्यात आला। खाई पेटवून खाली फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। गावातील अनेक नागरिक, तरुणाई, महिला काही खाई खेळण्यास सुरुवात केली आणि बघता बघता खाई फोडण्याचा सोहळा मोठ्या भक्तीने संपन्न झाला। बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी 5 वाजता पंजे भेटीचा सोहळा संपन्न झाला। गावातील गाव तलावावर सर्व पंजांचे भेटी घेऊन सायंकाळी 4 वाजता शेवटची फेरी म्हणजेच मोहरमची 10वी ताबूत विसर्जन सोहळा संपन्न झाला। गावातील मानकरी मोहरम समितीचे सदस्य ही सर्वच मंडळी तसेच हलगी, ताशा, ढोल आणि लाला पीर की दोस्त राव दिन दिन अशा गर्जना करत धुईला धुईला अशी आरोळी देत पंजे विसर्जनाचा सोहळा तसेच अबीराची उधळण करण्यात आली। हा मोहरम सोहळा अतिशय शांततेने, उत्साहाने, भक्तिभावाने संपन्न होण्यासाठी भोला नांदणी, कराप्पा कोळी, पंचमे, उदय पाटील, उत्सव पाटील, अमीर मोगल, पवन पाटील, पत्रकार अक्षर मकानदार, वजीर कांबळे, पोपट कुरणे, खलील मुल्ला, निहाल मुल्ला, सादिक मुल्ला, भोपालावटी, राहुल कोळी, पोपट सुतार यांनी विशेष असे परिश्रम घेतले। नूतन ताबूत वजीर कांबळे यांच्या घरी ठेवण्यात आले होते। अतिशय उत्साहाने फकीरांच्या उपस्थितीमध्ये नूतन ताबूत पीर मशीद येथे आणण्यात आले। यावेळी नागरिक व महिलांनी मोठी गर्दी केली।